नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही आणखीन आरकेस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला अशाच यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। तर चला आता इथे अशा पद्धतीने आपण छोल्याची भाजी बनवलेली आहे। तर आता इथे टेस्ट घ्यायची, आपल्याला सर्व बनवायचं, पण बनवून झाल्यानंतर त्याची टेस्ट तर घ्यावंच लागेल ना। आता वास तर कंट्रोल होत नव्हता, तर इथे आता टेस्ट घेते। आता तुम्हाला तर काही घेता येणार नाही, पण तुम्ही घरी करून खा, एकदम मस्त टेस्ट झालेली आहे, जबरदस्त। तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला ब्लॉग टाईप सगळं दाखवलं, रस कशा पद्धतीने बनवला, छोल्याची भाजी आणि आपले छोले भटुरे म्हणजे आपली पुरी। तर पुरी ही गच्च फुगलेली अशी पातळ कुरकुरीत पुरी बनवलेली आहे, त्यामुळे याचा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। चला व्हिडिओला सुरुवात करू। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं। आता इथे मी चवीपुरते मीठ घालून घेते, त्याचबरोबर थोडंसं तेल घालून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तेलकट होत नाहीत। आता तुम्ही म्हणाल तेल घालण्याचं आणि तेलकट होण्याचं, कारण ऑलरेडी आपल्या पिठामध्ये जर तेल असेल तर ते वरचं तेल शोषत नाही आणि यामुळे आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेलकट पदार्थ खाण्यास जीवावर येतात। त्यामुळे अगदी पुरी तेलात तळा, पण तेलकट होणार नाही। अगदी घट्टसर असा गोळा मळवून ठेवायचा। आता याला आपण थोड्या वेळासाठी भिजत ठेवणार आहोत। जास्त वेळ हे पीठ भिजवल्या जात नाही, पातळ झाल्यास पुरी व्यवस्थित येत नाही। तर आता आपण इकडे छोले जे आहेत ते भिजवून घेतलेले, हे जे आपले नॉर्मली गावरान हरभरे असतात ते घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर कोणत्याही याचे ब्रँडचे असतील ते तुम्ही घेऊ शकता। तर आता इथे यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता मीठ घातल्याने पटकन शिजतं, थोडंसं तेल घालायचं आणि वाटेल एवढं पाणी घालून घ्यायचं, थोडीशी हळद घालायची आणि याला कुकरला कमीत कमी 7 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता कुकरच्या ब्रँडवर बी राहतं म्हणा, पण आता तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्यांमध्ये शिजत असेल, पण आपल्याला इथे एकदम असा स्मूथ असा हरभरा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी कुकर लावलेला आहे। आता कुकरला आपला हरभरा मऊ शिजेपर्यंत आपण इथे पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर आता मी पुऱ्या लाटून घेऊन इथे नॅपकिन ठेवलेला आहे एका ताटामध्ये। आता आपण तिथे सर्व पुऱ्या लाटून ठेवणार आहोत। तर चला आता आपण एक पुरी लाटण्यासाठी एवढी गोळी घेतलेली आहे। तुम्ही अगदी यापेक्षा छोटी घेऊ शकता, पण मग तुम्हाला पुरी छोटीच लाटावी लागेल। तर मी पुऱ्याची साईज तुम्ही बघितली आणि तेवढी साईज तर असलीच पाहिजे। आता अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। इथे अगदी आपलं पीठ भिजवण्यात परफेक्ट झालेलं आहे। तर तुम्ही पातळ पीठ भिजवलं तर तुमची पुरी जी आहे कुरकुरीत आणि टम्म फुगत नाही, लगेच लूज पडते। तर त्याला भिजवण्याचं कारण असतं, जास्त पाणी घालून तुम्ही जर झटपट अशी जशी आपण पोळीला मळतो तशी जर कणिक मळली तर तुमची पुरी अशी टाईट होत नाही। तर आता इथे पहा, मी 7 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकरला। माझ्या कुकरला तर लवकर शिजत नाही। आता बरेच याचे कुकर येतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुकरला जेवढे शिट्ट्यामध्ये शिजतं तशा पद्धतीने चेक करून घ्या। आता इथे मी पॅन ठेवला, पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं। इथे भरपूर साऱ्या पुऱ्या लाटून घेतल्या, एवढ्या पुऱ्यांमध्ये भरपूर होतील। आता हा 5 माणसांचं पुऱ्या आहेत, आता खाण्यावर राहतं। इथे तेल तापलं, आता एक पुरी टाकून घेतली। पहा अशा पद्धतीने आपल्याला पुरीला लगेच टच करता यायचं नाही। आता इथे पहा अशा पद्धतीने पलटून घ्यायची, छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। तर पहा इथे आपल्या पुऱ्या तळतच आलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, बऱ्याच जणांना अशी गच्च फुगलेली जी आपली पुरी आहे ती बनवता येत नाही। त्यामुळे पीठ घट्ट ठेवायचं, जास्त काही याच्यात काही सिक्रेट गोष्टी नाहीत, फक्त पीठ ठेवताना घट्ट ठेवायचं। आता आपल्या पुऱ्या तळून झाल्या, आता आपण आमरस करायला घेतलेला आहे। आता इथे आंबे मी स्वच्छ धुवून घेतले। तर आपल्याला अशा पद्धतीने पिळून रस बनवायचा आहे, त्यामुळे त्यावरचा जो आपला देठ असतो तो काढून घ्यायचा,
त्यातला थोडासा रुचिक साईडला पिळायचा, म्हणजे आपल्या रसाची जी चव आहे ती बदलत नाही। तर पहा, मी अशा पद्धतीने पूर्ण आंबा जो आहे तो त्यापासून आपला कोईपासून रस मोकळा करण्यासाठी अशा पद्धतीने दाबून घ्यायचा। याच पद्धतीने मी 3ही आंब्याला दाबून घेतलं। आता तुम्ही म्हणाल 3 आंब्याचा रस पुरतो का? तर 2 ते 3 माणसांसाठी एवढा पुरेसा होतो। तर चला आता अशाच पद्धतीने आपण हे सर्व आंब्याचा जो आहे तो रस काढून घेऊया। जर तुम्ही आरकेस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर आठवण करून देते, लगेच करून घ्या। तर इथे अशा पद्धतीने मी सर्व रस जो आहे तो काढून घेतला। आता कोळीचा रस पहा तुम्ही अगदी सहज निघतो। आपण अगोदर रसाला मोकळं करून घेतल्यामुळे अजिबात कोळीला रस राहत नाही। इथे बर्फाच्या क्यूब घेतल्या। आता या का बरं घालायच्या, तर यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण बर्फ का घालायचा रसामध्ये। ज्यांना माहीत असेल त्यांना असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी तो व्हिडिओ जाऊन पहा। तर चला आता इथे आपल्याला पाणी घालून ही सालं आणि कोया स्वच्छ नाही, पण त्यातला आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। तर पहा, आपला बराच रस याला राहिलेला असतो। तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घेऊ, पण मी काही वाया जाऊ देत नाही, कारण आता सध्या आंबे खूप महाग आहेत आणि एवढ्या महागाची गोष्ट आपण लगेच असं जास्त झाल्यासारखं नाही करू शकत। मग अशा पद्धतीने पाण्यात आपण एकदम धुवून रस काढून घ्यायचा। इथे मी रस काढून घेतला। आता तो रस यामध्ये मिक्स करायचा आणि हा सर्व रस जो आहे तो आपण मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत। इथे चवीपुरती साखर टाकायची, वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि याला मिक्सरला रस बनवून घेतला। इथे रस तयार आहे। आता याला झाकून तुम्ही किती वेळ बाहेर ठेवा, अजिबात काळा पडणार नाही। तर आता इथे छोले भटुरे मसाला घेतलेला आहे। आता हे छोले भटुरे बनवण्यासाठी भरपूर सारा कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर घेतली। आता इथे सर्वात पहिले आपल्याला मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की जिरे घालायचे। इथे जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता तडकला की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा कांदा। तर आता हा कांदा चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळायचा। कुणी त्याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत तळतात। तुम्हाला तसा आवडत असेल तर तुम्ही तसा तळा, पण माझ्या मुलाला तशी भाजी आवडत नाही, त्यामध्ये थोडंसं असं क्रंची कांदा लागला पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं। त्यामुळे मी इथे कांदा खूप तळला नाही, फक्त क्रिस्पी होईल इथपर्यंत तळला। तुम्ही पाहू शकता। आता कांदा चांगला परतल्यानंतर कांद्याची जी क्वांटिटी आहे तीही कमी होते। तर चला आता अशाच पद्धतीने आपल्याला टोमॅटोही यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तर मी सर्व टोमॅटो इथे घालून घेतला। तुम्हाला टोमॅटोची ग्रेव्ही घालायची असेल तर तीही घालू शकता तुम्ही, काही नाही। टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घ्यायची, या स्टेजला घालायची, तेल सुटेपर्यंत जे आहे ते हलवून छान असं हे करून घ्यायचं। इथे थोडंसं मीठ टाकलं म्हणजे आपला टोमॅटो पटकन मॅश होतो। झाकण ठेवून घ्यायचं आणि टोमॅटोला मॅश करून घ्यायचं। इथे पहा, टोमॅटो आपला मस्तपैकी असा सॉफ्ट झालेला आहे। आपल्याला इथपर्यंत सॉफ्ट हवा आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। इथे घातले जो आहे तो छोले मसाला, धना पावडर, त्याचबरोबर घरगुती मसाला जे आहे काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं आणि याला हलवून घेतलं। आता इथे पहा, आपले जे छोले आहेत ते छान शिजलेले आहेत। तर आता हे छोले आपल्याला पाण्यासही त्यामध्ये घालून घ्यायचे। तर हे शिजत घालताना मी स्वच्छ धुवून घेतले। तुम्ही त्यामधलं पाणी यूज करण्यासाठी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे आपले काही जीवनसत्व असतात कडधान्यांमधले, ते शिजवून पाण्यामध्ये जीवनसत्व उतरले जातात आणि मग ते पाणी फेकून दिलं तर ते आपल्याला जीवनसत्व मिळत नाही। त्यामुळे ते पाणी कधीही फेकून देऊ नका, अशा पद्धतीने ते वापरता येऊ द्या। तर आता इथे छोले आणि त्यावरचं पाणी आपण इथे टाकून घेतलं। पहा, आता इथे मस्त अशी तरी दिसत आहे त्याला। तर आता मी याला हलवून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायची गरज नाही, आपण मीठ ऑलरेडी छोले शिजवतानाही घातलं आणि टोमॅटो मॅश करतानाही घातलं। इथे कोथिंबीर घालून घेतली आणि आता झाकण ठेवायचं। तुम्हाला जर जास्त तरी आवडत असेल तर झाकण ठेवल्याने तरी कमी येते, त्यामुळे तुम्ही काय करायचं, तरी येण्यासाठी झाकण न ठेवता भाजीला कमी गॅसवर तो मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं।
आता मी इथे झाकण ठेवलं कारण माझ्या घरात कोणाला जास्त तेलकट खायला आवडत नाही. त्यामुळे आमची तर्री उडून गेली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. फक्त भाजीला टेस्ट हवी. आणि आता ह्या भाजीची टेस्ट तुम्हाला मी काय सांगू, एवढी भन्नाट म्हणजे वास सुटलेला आहे, पूर्ण घरभर वास झालेला आहे. तर इथे पहा आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या, आमरस, त्याचबरोबर छोले मसाला जे आहे तो छोले आणि भटुरे झालेले आहेत आपले तयार. आता हा लोणचं जे घेतलेला आहे मी ताटामध्ये, त्या लोणचाचा व्हिडिओही चॅनलवरती अपलोड आहे, तोही नक्की पहा. इन्स्टंट लोणचं आहे. इथे क्रिस्पी आपली अशी पुरी तयार झालेली आहे. तर आता यामध्ये मी आणखीन शिरा केला होता, जो असा आपण गावरान तुपामध्ये करतो, पण तो मी इथे डिशमध्ये ठेवायला विसरले. नंतर जेवताना लक्षात आलं, पण तेव्हा काही नाही. तेव्हा पूर्ण डिश जे आहे ते मुलाने खाऊन हे केलं होतं, त्यामुळे काही तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही. इथे भन्नाट अशी टेस्ट आपल्या भाजीला झालेली आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला असे कधीतरी ब्लॉग पाहायला आवडतील का, यासाठी मला कमेंट नक्की करा. म्हणजेच मी अशाच पद्धतीने कधीतरी तुम्हाला ब्लॉगमध्येही एंटरटेन करेन. धन्यवाद.